समाधान नसलं की हं. मनुष्य व्यसनाकडे जातो. हं. हे त्याच्यातलं कॉमन सूत्र आहे. हं. आणि मानव जन्म जर आपल्याला मिळाला तर अजून काही आपल्याला आयुष्याचं चांगलं करता येते, हा संतांचा विचार आहे. हो. मी एक संस्कृत श्लोक सांगतो. हां. आहार निद्रा भयमैथुनंच हां. सामान्यमेतत् पशुभिः नराणां हं. धर्मो हि तेषा अधिकम विशेषो हं. धर्मेण हि ना पशुभिः नराणां. हं. याचा अर्थ असा आहे की आहार, निद्रा, मैथून आणि भय बरं. या गोष्टी प्राणी आणि मानवासारख्या आहेत. हो. परंतु मानवाला अजून एक गोष्ट मिळाली आहे आणि ती हं. म्हणजे धर्म. हं. आणि जर मनुष्य धर्म पाळणार नाही हं. तर तो आणि पशु याच्यात काही फारसा फरक नाही असं बरोबर. पंडित लोक म्हणतात, मी नाही हां. म्हणत. धर्म आपल्याला काय देतो? हां. धर्म सांगतो की नीतीने राहा. हं. आणि नीतीने कशासाठी राहा? तर परमेश्वर प्राप्ती होईल. कारण जो अनितिमान आहे हं. त्याला परमेश्वर प्राप्त होत नाही, हे आपला सिद्धांत आहे. बरं. तर नीतिवान व्हा आणि परमेश्वराला प्राप्त करा, तर तुम्हाला आयुष्याचं खरं सुख मिळेल. हं. हे माऊलीने या 2 ओळीतनंच सांगितलं. हं. आणि त्यांनी जे सांगितलं की रामकृष्णी मन नाही ज्याचे, हं. त्याचा त्याचा उलट जर भाग घेतला की रामकृष्णी मन ज्याचे आहे हं. तो नामस्मरण करेल. बरोबर. आणि ज्याचं मन नाही तो आपल्या या व्यवहाराच्या गुंत्यात गुंतला जाईल.